मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते सुर्वे काका यांच्या माध्यमातून आणि अनिलजी भोमकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज, मिलिंद साळुंके साहेब यांच्या माध्यमातून गॉगल, क्रिस्टल ट्रॉफी, अमोल सुपुगडे साहेब, दिनेश लेंडे यांच्या शर्यत धाबा त्याचा 50% तुम्हाला ऑफ आहे आणि सुखदेव सूर्यवंशी पीनट बटर आलेला आहे ते देखील तुझ्यापर्यंत पोहोचवतो. काही सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जातात. कॅमेरामॅन आमच्या FMC बायकीचे उद्योजक सन्माननीय आदरणीय रणजित देसाई साहेब, मी विनंती करेल रणजितजी पाटील साहेब आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. राहुल दादा पेंढारकर साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवर अतिथी कक्षामध्ये आणि रणजित दादाची संपूर्ण फॅमिली प्रत्येक स्पर्धेला आपण पाहिले तर आवर्जून उपस्थित राहतात संपूर्ण फॅमिली. कॅमेरामॅन, कॉमेंटेटर, अंपायर डिसिजन अंपायर कडे लक्ष द्या प्लीज. सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जातात. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. त्याचबरोबर प्रताप दादा शेलार सर, मी विनंती करेन प्रताप सर आपण व्यासपीठावरती यावं. महाराष्ट्र खो खो पदासाठी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी तब्बल 3 वेळा प्रशिक्षक पदासाठी ज्यांची निवड झाली मैत्री ग्रुप जावलीचे अर्थातच प्रतापजी शेलार सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्ट्सचा इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड, कारण की ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ ज्या व्यक्तिमत्वाने करवून दिला ते ग्लोरियस स्पोर्ट्सचे ओनर सुधीर दादा धनावडे सर. मी विनंती करेन सुधीर दादा धनावडे साहेब आपणही व्यासपीठावरती या. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार विजयजी रेटरेकर सर, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण खजिनदार पद ज्या व्यक्तीने आपल्या मजबूत खांद्यावरती सांभाळल्या गतवर्षी यावर्षीही आणि त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विजयजी रेटरेकर सर, सुधीर दादा धनावडे साहेब, मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती यायचं. मनापासून आम्ही स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम मित्रांनो. ज्या व्यक्तीनं द्वितीय क्रमांकाचं प्राइज आपल्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलंय अर्थातच कोयना विभागातून ज्या व्यक्तीनं शून्यातून आपल्या आयुष्याला सुरुवात केली आणि बघता बघता नशिबावरती न राहता नशीब ज्या व्यक्तीनं घडवलं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर डोकवळे पुनर्वसन, चाफेरचं पुनर्वसन ज्या व्यक्तीच्या माध्यमातून केलं गेलं अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय विशालजी बाबर शेठ यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय विशालजी बाबर शेठ एक असं व्यक्तिमत्व ज्याने आपल्या नावाला फक्त कोयनेमध्ये ठेवलं नाही तर अगदी महाराष्ट्रभर आपल्या नावाला अगदी पोहोचवलं. आणि अर्थातच मगाशी चर्चा केली तशी डोकवळे पुनर्वसन जे चाफेरचं पुनर्वसन आहे त्याची देखील ब्ल्यूप्रिंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण की एक असं पुनर्वसन ज्याची ब्ल्यूप्रिंट जर तुम्ही पाहिली तर प्रेमामध्ये पडाल त्या चाफेरच्या डोकवळे पुनर्वसनच्या. आणि ते ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते विशाल बाबर शेठ, त्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूया. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण स्वागत करूयात आमचे गुरुवर्य अर्थातच प्राध्यापक दत्तात्रयजी म्हात्रे सर. मी विनंती करेल त्यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू, थँक्यू सो मच किरण. जिजा टायगर सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय हल्ला चढवला ऋषीने, एक षटकार ठोकला. आतापर्यंत 10 धावा या मॅजिकल आकड्यापर्यंत जिजा टायगर हा संघ पोहोचला आणि गोलंदाजी मार्कवर आता सूरज तयार. रिदम थोडस चुकलाय, डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. आता आपण पाहू शकतात आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे विकेट नाही. गणेश शिंदे आणि ऋषी ही विद्यमान जोडी सध्या जिजा टायगर संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्कवर सूरज तयार. सूरजचा हा बॉल यावेळी मात्र आपण पाहू शकता गुडलेन स्पॉट वरून यस्सी रक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि तोपर्यंत आलाय डॉट बॉल.
मेंढटेरी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मिड ऑन मिड ऑफ सज्ज आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. बंधनाचे षटक आहे त्याचा पूर्णपणे वापर करून घेण्याचा प्रयत्न आता दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये एक ऋषीने चढवला हल्ला आणि एक षटकार त्यांनी ठोकलाय. आता सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुरेख झेल आणि इथे सेलिब्रेशन होतं. पहिला विकेट बॅक टू डगआउट. जिजा टायगरला लागलेला पहिला धक्का. रात्रीची वेळ आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे डीजे सध्या लागणार नाहीत, परंतु अतिशय सुरेख वातावरण. स्वप्न ते असतात तुम्ही झोपलेलं पाहत नाहीत, जे स्वप्न असतात जे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहता. पाटण तालुक्याचे सर्व आता जर पाहिलं तर शिवा जाधव यांनी एक स्वप्न पाहिलं की नाईट टुर्नामेंट त्यांना आयोजित करायची होती आणि बघता बघता ते स्वप्न देखील पूर्ण झालं. आणि आमच्या व्यासपीठाच्या समोर तुम्ही जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज, ज्याच्याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे, ती बाईक आहे. आणि या प्रीमियर लीग मध्ये बाईक कोणाच्या नावावर जाईल त्याची चर्चा भरपूर होईल. पण सद्यस्थित मैदानाच्या आतमध्ये अतिशय देखणा खेळ चालू आहे, ज्याच्यासाठी अट्टहास केला होता. यासाठी केला होता अट्टहास की हा दिवस गोड त्यांना पाहायचा आहे. आणि या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटीचं या ठिकाणी विशेष कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आणि जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण करतात. एक पहिलं विकेट या ठिकाणी जिजा टायगर्सच्या या ठिकाणी माघारी जात असताना आपण पाहतोय. सूरज नवीन बॅट्समन मैदानामध्ये प्रवीण दाखल झालेत. सूरज गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. बॅटच्या कडेला बॉल लागला आणि तदनंतर बराच अंतर ट्रॅव्हल केलं, परंतु घोषांकित क्षेत्र आहे. सिंगल डबलने आता स्कोर फलक पुढे चालत असताना आपण पाहतोय 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेत. 1.1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. अतिशय देखणी स्पर्धा. फ्लड स्लाइड देखील आपण पाहू शकतात. पुरेसा या ठिकाणी प्रकाश देखील आपल्याला फ्लड लाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि बरीचशा खेळाडूंसाठी एक स्वप्नवत स्पर्धा आता आपल्याला सध्या पाहायला मिळते. गणेश शिंदे स्ट्राईकला अगदी मनगटात भरपूर ताकद आहे. अनेक मैदान गणेश शिंदे यांनी आता जिजा टायगर या संघासाठी आक्रमक खेळ त्यांना करायचे आहे. यावेळी मात्र आवाज जरूर आलाय. सेलिब्रेशन झालं. आणखीन एक धक्का. गणेश शिंदे बॅक टू डगआउट. आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. पहिलं ऋषी, तदनंतर गणेश शिंदे. 2 सलामी फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि तेवढं सेलिब्रेशन जिजा या ठिकाणी कलावती 11 संघाच्या माध्यमातून येत असताना पहिलं देखील गोलंदाज आपण पाहिले तर गोलंदाज होता सूरज आणि दुसरे देखील गोलंदाज आपण पाहतो सूरज. ऍक्शन रिप्ले मध्ये एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि मागे आहेत संदीप बावडेकर, त्यांच्या हातामध्ये गेलाय कॅच. त्यानंतर सेलिब्रेशन पहा का होणार नाही, कारण एक मातब्बर विकेट मैदानाच्या बाहेर, ज्या विकेटची प्रतीक्षा होती खरं तर तो विकेट आता मैदानाच्या बाहेर. तदनंतर मात्र अप्रतिम सेलिब्रेशन करत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं अतिशय देखणी स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत शिवा जाधव आणि त्यांची संपूर्ण कमिटी सध्या घेते. आणि आपण पाहिलं तर कलावती 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आता जिजा टायगर्स. आजच्या दिवसातील पाहिलं तर आजच्या रात्रीतील, आजच्या रजनीतील 6वा सामना सध्या चालू असताना डे नाईट फॉर्मॅट मध्ये एक स्पर्धा नक्कीच करायचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरवलं. इथे आल्यानंतर जे मनमोहक दृश्य पाहिलं, कौतुकास्पद कामगिरी संपूर्ण कमिटीची. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. सागर आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. सूरज आता तयार आहे. एकीकडे एक सूरज अस्साला गेला तर दुसरीकडे एक सूरज आपण पाहतोय त्याचा उदय झालाय, ज्याने एक विकेट मात्र संपादित केली. पुढचा बॉल टक्काचा आवाज आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. या बॉल सीमारेषा पार फरार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी आला हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. एमटीसी लाईव्ह म्हटलं की अगदी क्लिअर चित्र तुमच्यापर्यंत पोहोचतं. बॅकफुटला गेले, तदनंतर मात्र पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी अक्षय म्हात्रे आहेत. छलांग मारून बॉलला अडवण्याचा प्रयत्न. एकीकडे लाईव्ह आणि दुसरीकडे क्षेत्ररक्षणाचा देखील आनंद घेतात सध्या अक्षय म्हात्रे एमटीसी लाईव्हचे सर्व 15 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट जमिनीवरची अक्षरशः धूळ उडवत मिड विकेटला बॉल गेला. तिथे मात्र चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. रॉकेट थ्रो केला तोपर्यंत
एक सिंगल फक्त दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढण्यात आली. 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. दुसरं षटक मार्गस्थ. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही ट्रॉफी आपल्याला सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय. अगदी सिंहासनावर विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी प्रत्येकाला घेऊन जायचे, प्रत्येक संघ मालकाला घेऊन जायचे. आणि हे सगळे खेळाडू आशिष सर उगीच या आज मैदानावर खेळताना दिसत नाही. बऱ्याच वर्षांची तपश्चर्या आहे. अनेक मैदानं उन्हाच्या थंडीचा कसलाही विचार न करता या खेळाडूंनी गाजवलेली आहेत आणि अथक परिश्रम केल्यानंतर ते आज या रजनीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. चाळणीतून गाळावे तशा प्रकारचे प्रत्येक खेळाडूला गाळून घेतले. यावेळी मात्र तेज तर्रार गोलंदाजी, पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अगदी वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवार वेगानं अगदी योग्य दिशेला जाणं योग्य आहे. पंचांचा इशारा वाईट चालला. एक सिंगल अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. आणि आता आपण पाहू शकता 17 धावा 2 विकेटच्या पतनानंतर दुसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर आहे. आमचे संपूर्ण आयोजक भरपूर मेहनत घेत असताना आपण पाहतोय अमर देखील आहेत. भरपूर मेहनत या प्रीमियर लीग साठी त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. आता गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल, ज्युसी फुल टॉस, त्याला टर्न केला, बॉल केलाय डिक्लेअर झोन मध्ये. फटका चांगला होता, फटका लाजवाब होता, परंतु डिक्लेअर झोन आहे. आज तुम्हाला दिशा देखील पाहावी लागणार आहे. काही दिशा आहे जिथे रिस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु हे दोन खेळाडूंवर आता जबाबदारी आहे. एकीकडे स्कोर फलक पुढे चालवायचा आहे, दुसरीकडे धावा देखील या मॅच मध्ये सन्मानजनक निर्माण करायचे. त्यामुळे दुहेरी भूमिकेमध्ये या खेळाडूंना आता विकेट देखील राखायचे. अशा तिहेरी भूमिकेमध्ये आता या खेळाडूंना खेळावं लागणार आहे. प्रवीण, फटका यावेळी फसलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली, तिथे मात्र जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप झाली. बॅकअप चांगला होता, तदनंतर मात्र 1 विकेट दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढण्यात आली. रात्रीचा हाच प्रॉब्लेम असतो जिथे तुम्हाला या फ्लड लाईट वर खेळण्याची सवय असावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि ते प्रॅक्टिसचा खेळ आहे. अगदी नयन रम्य दृश्य आपण पाहू शकता. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई कॅप्चर केली जाते MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि हे विहंगमय दृश्य ह्या नवी मुंबईचे जे स्वप्न नगरी आहे, मुंबई, नवी मुंबई ही सगळ्यांसाठी स्वप्न नगरी आहे. आणि त्या स्वप्न नगरीचं चित्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट आणि 19वा स्कोर कार्डवर लागल्यात. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आज व्यासपीठावरती उपस्थित. आपण पाहिलं तर आमच्या विशालजी बाबर शेठ आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, ज्या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा प्राइज स्पॉन्सर केला तो विशालजी बाबर शेठ आणि त्याचबरोबर अमोलजी बल्लाळ साहेब, रविराजजी पवार साहेब आणि सुभाषजी रोकडे साहेब यांनाही विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी पीनट बटर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर मसल जे ब्रेकफास्ट साठी यूज केलं जातं, त्याचबरोबर हाय प्रोटीनचे ओट्स ज्यांच्या माध्यमातून दास फूड टेक प्रायव्हेट कंपनी लिमिटेड पिटोला या कंपनीच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅच साठी प्रोडक्ट दिले ते सुखदेवजी सूर्यवंशी साहेब यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. मिडॉनला क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर डॉट बॉल आलाय. किरण गोलंदाजी मार्कवर आले. तिसरं षटक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं जात आहे. आणि स्ट्राईकला आपण पाहतो प्रवीण. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत प्रवीणने केला. 2 फक्त धावा काढलेल्या आहेत आणि सागर 2 बॉल फेस केलेत, 5 धावा. फुलर लेनचा बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे विजय त्या ठिकाणी. आणि तदनंतर मात्र 1 धाव रॉकेट तरी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. संदीप बावडेकर यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचे अनेक आपण जर पाहिलं क्रीडा दर्शक आज साक्षीदार बनलेले आहेत. अगदी काही जण पाटण तालुक्यातून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. आता सागर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. किरण गोलंदाजी मार्कवर तयार. समोर टाकलेला हा बॉल, बॉलला उडवलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत पंचांचा इशारा आलाय. 6 धावांसाठी हा षटकार. 26 धावा धावफलकावर आता लागल्यात आणि ज्या षटकाराची गरज होती खर तर जिजा टायगर या संघाला तो षटकार आपण पाहू शकता. अगदी ओव्हरपिच बॉल होता आणि सागरने फेकून दिलाय डीप लॉंग ऑफला, डीप लॉंग ऑनला. बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी हवेच्या लाटांवर सॉर होत षटकार आलाय.
आणि या षटकाराची प्रतीक्षा होती. किरणला आता कमबॅक करावा लागेल. समोर मात्र आपण पाहू शकता सागर पुन्हा एकदा सज्ज आहेत. आणखीन एक मनगटातल्या ताकदीचा वापर केला. यावेळी मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षकाला वेगाने पलटवार करायचा विचार जरूर होता प्रवीण यांचा, परंतु एक धाव सिंगल वर फक्त समाधान मानावं लागलं. या सिंगल नंतर आता 27 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2.4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. अतिशय देखणी स्पर्धा. तुम्ही सर्वजण MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे क्रीडा दर्शक घर बसले या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं सहर्ष स्वागत. स्टोकरशा टाकण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र अपील केली, शरीराचा वेध घेतला या बॉलने, परंतु एक मात्र बाईच्या स्वरूपात धाव या ठिकाणी प्राप्त केली. 28वा स्कोर कार्डवर. अशी सर रात्रीचा खेळ आहे. इथे वातावरणामध्ये पूर्णपणे आपण पाहिली तर आर्द्रता आहे, त्यामुळे मी म्हणेन एखादा 50 पर्यंतचा स्कोर, 45 पर्यंतचा स्कोर देखील एक फायटिंग स्कोर होऊ शकतो 5 षटकांमध्ये. आणि त्याच दिशेने मार्गस्थ होत असताना जिजा टायगर आपल्याला संघ पाहायला मिळतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, त्याने बॉलला पकडलं, तोपर्यंत फक्त सिंगल. आणि या सिंगल नंतर आपण पाहू शकता 29वा स्कोर कार्डवर लागले. 2 विकेटचं पतन झालं. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. यानंतर मॅच SP स्पोर्ट्स आणि निनाय देवी स्पोर्ट्स या दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करेल आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर तुमचा टॉस आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल. चला थोडासा स्पीडअप घ्या टीम. अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत. ही एकच मॅच नाहीये, याच्यानंतर देखील बऱ्याचशा मॅचेस आहेत. विक्रम ग्लासेस कंपनी युनियनचे लीडर आमचे सन्माननीय आदरणीय अजयजी पडवळ साहेब यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत असले त्यांचे सहकार्य सन्माननीय विकासजी यादव साहेब आणि सन्माननीय आदरणीय सुनीलजी घोडे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. चला हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकताय. बर्ड व्ह्यू आपण पाहतोय MTC लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय सुरेख मैदान या ठिकाणी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बनवण्यात आलेलं आहे आणि अगदी अप्रतिम डेकोरेट केलेलं आहे. आणि ड्रिंक ब्रेक झालाय, पाणी आणि तदनंतर काय बदलेल कहाणी पाहूया. गोलंदाज क्रमांक 4, चौथा षटक. ओ पहिलाच बॉल तेज सर्रार अतिशय वेगाने टाकलाय. फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग. या वेगाने पूर्णपणे बीट केले. पहिला बॉल आला डॉट. चौथं षटक मोहन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅट्समन ज्यांनी 6 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. थँक्यू सो मच. त्याचबरोबर कोपरखेने विभागामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांच्या पाठीशी असलेला हात आणि अर्थातच बॉक्स टेनिस क्रिकेट मधील एक चांगला खेळाडू आमचे सन्माननीय आदरणीय हर्षल दादा पाटील साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आदरणीय हर्षल दादा. विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. याच दरम्यान गेला एक विकेट मोहनच्या या गोलंदाजीवर आपण पाहतोय. बॅट्समन सागर 7 बॉल फेस करत असताना 13 धावांचे योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. परंतु पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सागरने हा फटका मारलाय, परंतु भरपूर उंची या फटक्याने घेतले. तोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला. भरपूर वेळ जजमेंट करण्यासाठी वेळ मिळाला आणि सुरेख जशा पद्धतीने फुलपाखरू पकडावा तशा पद्धतीने या बॉलला मात्र पकडलंय. एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. अर्थातच ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमचे ओनर सुधीर दादा धनावडे साहेब यांचा सन्मान करतो. तुमच्या माहितीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना ज्या व्यक्तीनं एका छताखाली आणलं, बऱ्याच खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिला, ते ग्लोरियस स्पोर्ट्सचे आणि ग्लोरियस टीमचे आणि ग्लोरियस युट्यूब लाईव्हचे ओनर अर्थातच सुधीर दादा धनावडे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत.
ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम जी ग्रामीण मध्ये आपण पाहिली तर महाराष्ट्रापासून अगदी दिल्ली पर्यंत पोहोचली. दिल्ली बिग बॅश धमाका हा संघ खेळला, गोव्यापर्यंत पोहोचली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या संघाचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं त्या संघाचे ओनर आणि आज लालबाग वरून खास पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू सुदेश, मी विनंती करेल आपलाही सन्मान सुदेशजी सपकाळ सर, आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. निहाल ग्रुपची स्पर्धा आणि सुदेश खऱ्या अर्थानं इन्व्हॉल्व एक ऍक्टिव्ह त्या स्पर्धेमधला आपण पाहिलं तर एक खेळाडू आणि एक पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधला उत्तम दर्जाचा खेळाडू सुदेश सपकाळ खास लालबाग वरून या स्पर्धेसाठी उपस्थित व्हायला. ते बोलतात ना, मित्राचा शब्द नेहमी पाळावा लागतो आणि असा मित्र आमचा जो आमच्या शब्दासाठी नेहमी स्पर्धेला वेळ काढून उपस्थित राहतो तो सुदेश दादा, त्याचाही सन्मान आम्ही करतोय. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मैदानामध्ये संघर्ष अगदी पराकोटीला पोहोचलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रोहन आले, तदनंतर आता प्रवीण यांना आपण स्ट्राईकला पाहू शकता, ज्यांनी 5 बॉल फेस करत 3 धावा काढल्यात. आता ते स्ट्राईकला आहेत. मोहन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. 30 धावा 3 विकेटच्या पतनानंतर आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. भरपूर वेळ वेट केला आणि तदनंतर मात्र वाट दाखवली बॉलला. बॉल सीमारेषा पार, हाय अँड हँडसम ह्युजिट मॅक्सिमम षटकार. हेच सांगितलंय की संघर्ष आणि तो संघर्ष या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कलावती 11 जिजा टायगर्स यांच्यामध्ये हे क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं हे महासंग्राम तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा षटकार गेलाय. बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े हाथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता संघर्ष मात्र पराकोटीला पोहोचलाय दोन्ही खेळाडूंमधून. पुन्हा एकदा मोहन तयार राहतील. जिथे षटकार आलाय या षटकारात आता कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल प्रवीणचा. यावेळी मात्र टॅप केला अलॉंग द कार्पेट. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. डबल साठी या ठिकाणी पलटवार झालाय, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. पुन्हा एकदा जल्लोष आपण पाहू शकता. कलावती 11 या संघासाठी आणखीन एका विकेटचं पतन झालंय. ज्या प्रवीणने एक षटकार ठोकला तदनंतर त्याची विकेट मात्र सॅक्रिफाईस झाली आणि आता पाहू शकता कशा पद्धतीने रॉकेट थ्रो या ठिकाणी करण्यात आलाय. संदीप बावडेकरने बॉलला घेतलं आणि तदनंतर मात्र बेल्स उडवल्यात. सन्माननीय योगेशजी चिकणे साहेब आणि प्रवीणजी फणसे साहेब यांचं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. अतिशय सुंदर देखणी स्पर्धा. रवी आता स्ट्राईकला आपण पाहू शकता. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत. 4 विकेटचं आतापर्यंत पतन झालं. मोहन गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल फेस करत असताना स्क्वेअर लेगला उडवला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगले एफर्ट्स आपल्याला विजय यांचे पाहायला मिळाले, परंतु बॉल हातातून सुटलाय. तदनंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. पंचांचा इशारा आलाय. फक्त सिंगल या ठिकाणी पाहायला मिळेल. भरपूर चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर मात्र विजय यांच्या हातातून आणि एक सिंगल मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाली. हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही खेळाडूंमधला. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 38 धावा आता 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट विजय. कुसरुंड एक्सप्रेस म्हणून एक वेगळी ख्याती विजय यांची आहे आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून सध्या कलावती 11 संघाच्या माध्यमातून विजय सावंत यांचा पहिला बॉल रोहन फेस करतील. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस जरूर असेल बॅट्समन रोहन यांचा. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या जोर मध्ये. हवा के संग संग घटा के साथ साथ बॉल सीमारेषा पार षटकार. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केलेत बॅट्समनने, दाखवून दिलंय
मनगटातल्या ताकदीचा भरपूर वापर केला आणि बॉलला फेकून दिलाय. पहा कशा पद्धतीने बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा रोहन, यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर षटकार टाकल्यानंतर कुठेतरी विजय यांनी सावध पवित्रा घेतलाय, परंतु बॉल अगदी जास्त बाहेर गेलाय ऑफस्टिकला सोडून. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल नंतर एक सिंगल अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. 45 आतापर्यंत स्कोर कार्डवर आम्ही प्रोजेक्टेड स्कोर 50 पर्यंत केला होता. इथे फटका चांगला आहे. यावेळी मात्र आपण पाहू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार नंतर पुन्हा एकदा आलाय चौकार. या शेवटचे हाणामारीचं षटक आहे आणि त्या षटकाचा पूर्णपणे वापर करून घेण्याचा प्रयत्न रोहन बॅट्समन करतायत आणि हा देखील नेत्रदीपक फटका रोहन यांच्या बॅट मधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जिजा टायगर या संघाकडे जर आपण पाहिलं तर तिथे देखील खोलवर बॅटिंग लाईनअप पाहायला मिळतं. इथे मात्र श्रीकर यांचा फटका घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. बॉल एक अजूनही ऍड सिंगल होईल आणि आता 50वा आतापर्यंत अर्धशतकी खेळी आता जिजा टायगर या संघाने केली. 50वा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4.3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. अजूनही 3 बॉल असतील आणि 3 बॉल मध्ये आता संघर्ष करावा लागेल. आतापर्यंत 3 बॉल मध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केल्यात. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि आणखीन एक सिंगल अगदी डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय आणि तदनंतर आणखीन एक सिंगल स्कोर कार्डवर ऍड झाली. आणि एक चांगलं लक्ष गाठलंय खर तर जिजा टायगर्स या टीमने. 50-55 लक्ष समोर नक्कीच ठेवायचं होतं कलावती 11 या संघाच्या समोर आणि आता त्या लक्ष्यापर्यंत पोहोचले जिजा टायगर. आणखीन एक सिंगल. पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार, त्यानंतर काही वाईड बॉल गेले, परंतु असं म्हणतात ना सुबह का भूल अगर घर शाम वापस आहे तो उसे भूल आने कहते. आणि तोच संघर्ष पुन्हा एकदा दाखवलाय. कमबॅक केले, पुनरागमन केले या मॅच मध्ये. षटकार आणि चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज विजयने कुसरून एक्सप्रेस या नावाने वेगळी ख्याती आहे या खेळाडूची. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा, वाईडचा इशारा आलाय आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जवळजवळ 3 वाईड, 2 वाईड आतापर्यंत टाकलेत या ओव्हर मध्ये. कमबॅक करावं लागेल. पुढील बॉल. यावेळी मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे नाही. इथे मात्र बॉल सीमा रेषा पार. यूं ही नहीं मिलती मंजिल राही को, दिल में जुनून सा जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान और तिनका तिनका उठाना होता है. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. षटकाराने मॅच केली फिनिश. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 59 धावा आता स्कोर कार्डवर. पहा शेवटच्या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. शेवटच्या बॉलवर आक्रमण हल्ला चढवलाय आणि तब्बल 21 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठून काढल्यात बॅट्समन रोहनने. आणि आतापर्यंत 59 धावा स्कोर कार्डवर आणि 60 धावांची आता जिंकण्यासाठी गरज असेल ती कलावती 11 या संघाला. एसपी स्पोर्ट्स कॅप्टन आणि निनाय देवी स्पोर्ट्स कॅप्टन या दोन्ही कॅप्टन. एसपी स्पोर्ट्स आणि निनाय देवी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन. एसपी स्पोर्ट्स कॅप्टन आणि निनाय देवी स्पोर्ट्स कॅप्टन. एसपी स्पोर्ट्स कॅप्टन आणि निनाय देवी स्पोर्ट्स कॅप्टन. प्रमोद या दोन्ही कॅप्टन. एसपी स्पोर्ट्स निनाय देवी कॅप्टन. पटापट चाला बघू. एसपी स्पोर्ट्स, एसपी स्पोर्ट्स कॅप्टन अण्णा कंक. दादा आवाज देऊन थकलो या कॅप्टन.
सन्मान्य आदरणीय रणजीतजी पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत संपूर्ण त्यांची फॅमिली मी विनंती करेल आपण या रणजीतजी पाटील साहेब आणि संपूर्ण त्यांची फॅमिली विनंती करेल मस्कर साहेब आपणही जॉईन व्हा प्लीज संपूर्ण फॅमिली ताई आपण पण आहे दीदी तू पण ये प्लीज या रणजीतजी पाटील साहेब आणि आदरणीय आमचे सन्माननीय जिजा फायटर या टीमचे टायगर या टीमचे धनजी मस्कर साहेब आज उपस्थित आहेत या मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत आज रणजीतजी पाटील साहेब यांची लेग देखील आहे मेसेज देखील आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या संपूर्ण फॅमिली आहे त्यांचा मी स्वागत करतो क्रिकेट प्रेमी फॅमिली आहे कारण की रणजित पाटील साहेब यांनी खूप क्रिकेट खेळले आणि त्यांना सपोर्ट करणारे आज दोघे जण आलेत वेलकम निनाय देवी स्पोर्ट्सचा कॉल असेल तुम्हाला आता पीटीपीएल किंवा आय लव्ह पाटण हा कॉल करायचा छापा काटायला विसरून जा पीटीपीएल किंवा आय लव्ह पाटण येस दादा स्पिन द कॉइन आय लव्ह पाटण हा कॉल आहे आणि टॉस गेलाय येस पीटीपीएल टॉस जिंकलाय अर्थातच अण्णा कंक या टीमनं अण्णा कंक काय बोलतोस कशा राहिलेत या आधीच्या सगळ्या मॅचेस आणि त्यामध्ये कसा परफॉर्मन्स राहिला टीमचा किती जिंकला किती हारलात आम्ही एक जिंकलोय एक हारलोय परफॉर्मन्स टीमचा चांगला आहे बूस्ट आहे आणि आम्ही आता पहिल्यांदा बॉलिंग घेऊ आत्ताची मॅच खूप महत्वाची तुझ्यासाठी जिंकणं महत्वाचं म्हणजे तुमचा पुढचा प्रवास रेड कार्पेट वरून होईल मात्र काही चेंजेस का तीच विनिंग टीम घेऊन खेळतोय हा विनिंग टीम घेऊन खेळतो काय बोलतोस तुझ्या टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला किती जिंकलात किती पराभूत झालात एक मॅच जिंकलोय एक हारलोय परफॉर्मन्स तर खूप चांगला आहे टीमचा सगळे सपोर्ट करतात 100% देत म्हणजे ही पण मॅच तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे नक्कीच नक्कीच काही चेंजेस चेंजेस काय नाही मजा येईल मॅचला नक्की नक्की आग लागेल नक्की पैसा बस नक्कीच थांबू ओके सर ओके थँक्यू सो मच रणजीतजी पाटील साहेब थँक्यू सो मच मी संपूर्ण फॅमिली ताई दीदी विनंती करेल आपण बसून घ्या प्लीज थँक्यू सो मच हॅलो अमर दादा आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेतोय व्यासपीठावरती उपस्थित आमचे सुनीलजी ओंबळे साहेब आदरणीय सुनीलजी ओंबळे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय मिस्टर पीटीपीएल श्रीकांत सर विनंती करेल प्लीज या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय सुनीलजी ओंबळे सर मिस्टर पीटीपीएल एकवाडे 11 आपण पाहिलं पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे श्रीकांत सर देखील आज उपस्थित आहे त्यांचाही सन्मान आम्ही घेणार आहोत मात्र सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती सन्मान घेतले जातात आमचे सुनीलजी ओंबळे सर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेत आहोत मिस्टर पीटीपीएल मी विनंती करेल श्रीकांत सर आपणही या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत स्कोरर अंपायर रणजित दादा मी विनंती करेल आपला क्रिस्टल ट्रॉफी सन्मान चिन्ह बॉसच्या शुभ हस्ते आम्हाला सचिन दादा आपल्या शुभ हस्ते सचिन माने यांचे शुभ हस्ते द्यायचे आहे कारण की ही आठवण भेट असते आणि रणजित दादा तुमच्या घरामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीगची ट्रॉफी नेहमी असाव्या आणि ही आमची इच्छा आहे तुमचं आणि आमचं नातं हे सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेलं ते असंच जोडत राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी हा सन्मान केला तर थँक्यू सो मच जाऊयात मॅचच्या दिशेनं चल गोलंदाजी मार्कवर गणेश शिंदे आहेत आणि संदीप बावडेकर आता स्ट्रायकर बॅट्समन कव्हरचा बादशाह सध्या पहिलाच बॉल यावेळी टॅप करत असताना इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला पकडलंय आणि तोपर्यंत दुसरा देखील बॉल आला डॉट आणखीन एक बॉल पहा
ज्या पद्धतीनं आता आपण जर पाहिलं तर गोलंदाजी होते अगदी आगीचे निखारे टाकले जातात की काय, जी दाहकता गोलंदाजीमध्ये सध्या गणेश शिंदे दाखवतात ती अगदी कौतुकास्पद गोलंदाजी. योग्य उंची, योग्य टप्पा, ज्या पद्धतीचा स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, सगळ्याच गोष्टी अगदी परफेक्ट. पुढचा बॉल यावेळेला मात्र फ्लिक केलाय, बॉल तिकडे क्षेत्ररक्षक आहे अगदी स्क्वेअर लेगला, डीप मध्ये प्रोटेक्शन, त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी पलटवार झाला आणि दुसरी देखील धाव यशस्वीरित्या पूर्ण. टार्गेट फार मोठं आहे, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. आणि आता सुरुवात देखील केली. दोन्ही बॅट्समन कडे भरपूर क्षमता आहे, भरपूर पोटेन्शियल आहे. आज ते त्यांना पोटेन्शियल दाखवायचं आहे. 60चा पल्ला आहे, मोठं टार्गेट आहे, 5 षटकांचा खेळ आणि त्याच्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा वापर अतिशय अप्रतिम करणं गरजेचं आहे, चांगला वापर करणं गरजेचं आहे. इमारत बांधायची असेल तर पाया मजबूत असावा लागतो आणि तो पाया या ठिकाणी मजबूत करावा लागेल. आता स्ट्राईकला आपण बॅट्समन पाहतो, डिक्लेअर झोनचा इशारा पंचांचा आला आणि संदीप बावडेकर सध्या आपण स्ट्राईकला पाहतोय. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल गेलाय आणि आतापर्यंत 3 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, संपन्न झालाय. यावेळी मात्र ऑन साइडला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल 1-2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे आलाय. शेवटच्या बॉलवर हा चौकार आणि तदनंतर षटक पहिलं संपुष्टात आलंय आणि 8 धावा. नक्की सांग. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ओमसाई एमटीसी चे अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे ही दोन्ही बंधूंची जोडी सध्या आपल्या सोबत आहे, जे एमटीसी लाईव्ह चे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. योगायोग आहे, कॉमेंटेटर म्हात्रे आहे आणि लाईव्ह देखील कॅमेरामॅन म्हात्रेच आहेत. योगायोग कधीतरी जुळून येतो, परंतु ज्या पद्धतीची स्पर्धा आहे, देखणी स्पर्धा आहे, प्रत्येक जण या स्पर्धेचं वेगळं कौतुक करतोय. ज्या पद्धतीची मेहनत या कमिटीने घेतली गेलेली आहे आणि मला वाटतं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदाच या ठिकाणी बाईक मॅन ऑफ द सिरीज ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या पीटीपीएल चा बायकर मॅन कोण ठरतो याकडे सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. दरम्यान पहिलं षटक झाले. पहिल्या षटकामध्ये गणेश शिंदे यांनी अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली आणि 8 धावा फक्त खर्च केल्यात. कोणत्याही प्रकारचं विकेट पहिल्या षटकामध्ये मिळालेलं नाही. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळतो कलावती 11 या संघाची. आता गोलंदाजी मार्कवर अलेक्स, नाव थोडस एक वेगळं वाटतंय, परंतु ज्या पद्धतीची कामगिरी अलेक्सची राहिली पाटण तालुक्यामध्ये ती देखील कौतुकास्पद आहे. परंतु समोर जर आपण पाहिलं तर बॅट्समन अर्जुन 24 मध्ये अजूनही 52 धावा करायच्या. पल्ला मोठा, अलेक्स गोलंदाजी मार्कवर, पहिला बॉल उचललाय आणि तेवढ्याच ताकदीनं फेकून दिलाय. नाम आग उठा के बात करते हैं, नाम आग झुका कर बात करते हैं, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते. पहिल्या बॉलवर टाकलाय षटकारासाठी. अर्जुनने आपला क्लास दाखवलाय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय, बॉलला हवाई सफर करून दिलाय. बॉल सीमारेषा पार तुम्ही पाहू शकता. अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा विचार अर्जुन पवारने केला आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय. पहा अप्रतिम कॅमेरा वर्क आमच्या एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. इथे अर्जुनने ज्या पद्धतीनं स्टँड अँड डिस्पॅच बॉलला करून ठेवलंय षटकारासाठी. या षटकारानंतर जो प्रेशर पहिल्या षटकामध्ये अशी सर निर्माण झाला होता कलावती 11 या संघामध्ये, तो आता रिलीज केलाय. आम्ही स्वागत करतो मित्रांनो. ज्या लाईट्स तुम्ही पाहताय आणि ज्या लाईट्स ज्यांच्या माध्यमातून मी म्हणेल की लावल्या गेल्या, त्या लाईट्सचे अर्थातच समाधान डेकोरेटर्सचे ओनर संतोषजी चव्हाण साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनापासून स्वागत आहे आदरणीय संतोषजी चव्हाण साहेब, एक दिलखुलास व्यक्तिमत्व. त्याचबरोबर A1 जोडी आज इथे उपस्थित आहे आमची सन्माननीय आदरणीय घनसोलीची A1 जोडी योगेशजी चिकणे साहेब आणि त्याचबरोबर अमित दादा कासुडे, आपलंही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राची परंपरा आणि अर्थातच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिवजयंतीच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र करणारे मित्र परिवार आमचे सन्माननीय सागरजी चिकणे साहेब, अभिजितजी बेलोशी साहेब आणि प्रवीण दादा फणसे, मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या. आमच्या सर्व मित्र परिवारांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम.
अर्जुन इज ऑन फायर. 2 बॉल फेस केले, 10 धावा आतापर्यंत. एक आपण पाहिलं डीप लॉंग ऑनला षटकार, तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला चौकार 1 बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. आता पाहिले तर अर्जुन इज ऑन फायर. अगदी विस्फोटक बॅटिंग, विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना सध्या अर्जुन आपल्याला पाहायला मिळतो आणि थोडीशी टीम मीटिंग करण्याची गरज भासली. आता आपण पाहिलं तर जिजा टायगर या संघाला आणि रणनीती इथून कुठेतरी बदलावी लागेल. ज्या पद्धतीनं मिड ऑन मिड ऑफ सज्ज केलाय, त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंटला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात. पॉवर प्लेच्या षटकाचा वापर करून घ्यायचा होता. इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली. तू चल मैं आया. इथे मात्र टीट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर दिले आणि यशांच्या मागे आपण गणेश शिंदे यांना पाहतोय. अगदी सोपा झेल त्यांनी पकडला गेलाय आणि षटकार चौकार मारल्यानंतर अर्जुनला मात्र परतीचा प्रवास करायला लावलाय. एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आरामात वेदू, आरामात. तू जोपर्यंत फिरवत नाही तोपर्यंत सन्मान नाही घेणार. सन्मान आम्ही घेतोय मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण लाईट्स या मैदानामध्ये सजवल्या गेल्या. खूप छान लाईट्स काका, मी विनंती करेल, खूप छान लाईट्स, खूप छान प्रकाश, खेळाडूंना कौतुक केलं तुमच्या कामाचं. काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं करा की नाव बघताच कामही झालं पाहिजे. आणि तेच नाव आहे समाधान डेकोरेटर्सचे ओनर संतोषजी चव्हाण साहेब. आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्लीज आपण या. आदरणीय संतोषजी चव्हाण साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. खूप छान सपोर्ट तुमचा राहिला. पुढच्या वर्षी आम्हाला 10 टॉवर पाहिजे, त्याचं फक्त नियोजन लावा आणि ते तुमच्याकडून स्पॉन्सर आहेत, त्याच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आमचे कोपरखेड्याचे शिवसेनेचे शाखा प्रमुख, ज्यानं तमाम तरुण खेळाडूंना, तमाम तरुण मुलांना एकत्र केलं आणि आज कोपरखेडे विभागामध्ये तरुण मुलांना कुठलाही संकट आला, कुठलाही प्रॉब्लेम आला तर रात्री अपरात्री धावून जाणार एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचा खास मित्र, आमचे सन्माननीय आदरणीय हर्षलदादा पाटील साहेब. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं, कारण की सन्मान आपला केला जातोय. हर्षलदादा पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शिवसेना घराघरामध्ये पोहोचवणारं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर सातत्याने शिवसेनेसाठी अहोरात्र काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे हर्षलदादा पाटील यांनी. तुमचं दातृत्व पाहिलं दादा, येणाऱ्या नगरसेवकाच्या इलेक्शन मध्ये तुमचं नेतृत्व देखील बघायचंय, म्हणून भावी नगरसेवक म्हणून तुम्हालाही शुभेच्छा दिल्या जातात. कॉमेंट्री बॉक्स मधून सॉरी दत्तात्रय सर, प्लीज कंटिन्यू. यस, याच दरम्यान आपण पाहतो अगदी लांबलचक षटकार आले. 24 आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेत. सुरंजय पहिलाच बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवर आक्रमक रवैया धारण केलाय आणि आता 20 बॉल राहिलेत. 20 मध्ये करायचे अजूनही 36 धावा. टार्गेट अजूनही मोठे आहे. आता दोन्ही संघांसाठी खरं सामना खुला करून दिलेला आहे. जे प्रेशर निर्माण झालं होतं कलावती 11 या संघावर, या षटकाराने हे थोडंसं प्रेशर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचांना विनंती करू की सामन्याला थोडंसं स्पीडअप ठेवा. अलेक्सच्या पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आली, तदनंतर पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा त्याच्या या दुसऱ्या स्पेल मध्ये खर्च झाल्यात. 24 आतापर्यंत स्कोर कार्डवर आणि अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावर सध्या व्यासपीठ खरं तर शोभून दिसतो. या मान्यवरांच्या या आल्यामुळे हे व्यासपीठ खरं तर वजनदार आमचं पाहायला मिळतंय. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आली. अलेक्स गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत 1.4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. अलेक्स पुन्हा एकदा तयार. हा देखील बॉल आपण पाहिला तर टॅप केलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलंय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होता, परंतु त्याच्या माध्यमातून तोपर्यंत एक सिंगल नंतर आता संदीप बावडेकर आलाय स्ट्राईकला. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. दोन्ही संघाला जर आपण पाहिलं तर मॅच अजूनही ऑन आहे. एकाच दुसऱ्या आता निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकावे लागेल गोलंदाजाला, तर फलंदाजांना आता षटकार किंवा चौकार मारून या मॅचला फ्री करावं लागेल. दबाव दोन्ही खेळाडूंवर आहे. ही मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेचा दबाव अनेक खेळाडूंवर असतं. अलेक्स तयार. संदीप साठी हा बॉलला पाठवून दिलाय. बॉल सीमारेषा पार. हाई एंड हँडसम यूज इट मैक्सिमम षटकार. रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. अप्रतिम कामगिरी. सध्याच्या घडीला संदीप बावडेकर यासाठी ओळखला जातो. आक्रमकता ही त्याची खासियत आहे आणि त्यांनी ते पुन्हा एकदा आक्रमकता सिद्ध करून दाखवली.
पहा ज्या पद्धतीने M3C लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. पहा हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र दिशा दिली, हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलची अगदी गोटी झाली आणि बॉल सीमारेषा पार. इथून आपण पाहू शकता 31वा स्कोर कार्डवर लागल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि अजूनही 3 षटकांचा उर्वरित खेळ म्हणजे 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे. एक तिसरं षटक जे सक्षमपणे हाताळावं लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी, ऋषी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, त्याला हे शेवटचं षटक अगदी तारतम्याने टाकावं लागेल. ज्याला सूझबूझभरी गेंदबाजी आपण म्हणतो, अगदी तशाच पद्धतीनं या ठिकाणी इकॉनॉमिकल अगदी स्टॅटिस्टिकने गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो, हे संपूर्ण बॅनर्स मैदानामध्ये तुम्ही पाहताय, ज्या व्यक्तीने हे संपूर्ण बॅनर्स प्रिंट केले ते वक्रतुंड आर्ट्सचे अमित दादा, आपण उद्याच्या दिवसामध्ये नक्की येणार आहात कारण की तुमचा सन्मान बाकी आहे. थँक्यू सो मच. मराठी पाऊल पडते पुढे म्हणजे अमित मोरे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. वक्रतुंड आर्ट्स 18 मध्ये करायच्यात 29 धावा आणि स्ट्राईकला आपण पाहतोय ऋषीच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, बॉलला पाठवून दिलंय, बॉल अगदी हवेमध्ये आहे. पंचांचा इशारा आला, हा षटकार. सूरजने आता रात्री तारे दाखवायला सुरुवात केली गोलंदाजीला आणि ऋषीच्या पहिल्या बॉलवर आक्रमक रवैया धारण करत बॉलला सीमारेषा पार पाठवून दिले षटकारासाठी. लांब 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 लांबच षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये स्टँड ॲज डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नाही केला, परंतु अगदी खांद्यामधून या बॉलला उचलून टाकून दिले, फेकून दिले षटकारासाठी. 17 मध्ये आता करायचे 23. मॅच इज क्लोज. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलंय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर जाईल तोपर्यंत एक सिंगलने झाली स्ट्राईक रोटेड. आता करायचे 16 बॉल मध्ये 22वा. आज अक्षय शिंदे अर्थातच जो लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डिंग करतोय, त्याच्या वाईफ आणि त्याची छोटी लेक जिजा ती देखील आली आहे. तिचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. जिच्या नावानं टीम खेळते जिजा आज मैदानामध्ये व्यासपीठावरती आहे. तिचं स्वागत करतो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जातो. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि इथून आता खर तर जिजा टायगर या संघाला एका दुसरा निर्धाव बॉल जाणं अतिशय गरजेचं आहे. अगदी फार मोठी गरज आहे या टीम साठी. परंतु ज्या पद्धतीनं दोन्ही खेळाडूंनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, जबाबदारी आली की खांदे थोडेसे मजबूत करावे लागतात, परंतु या दोन्ही खेळाडूंनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. इथे मात्र पॉइंटच्या दिशेनं बॉलला सॉफ्ट हँडेडली बॉलला फटका, डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल गेला आणि एक सिंगल मात्र प्राप्त झाली. आता या मॅचला जवळजवळ खेचून काढली. ऋषी आणि रिसूच्या गोलंदाजीवर पहिल्या बॉलवर षटकार आलाय. सूरज आणि संदीपचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल मध्ये सूरजने 14 धावांची आक्रमक खेळी केली, तर 9 बॉल मध्ये संदीप आता 15 धावांवर खेळतात. दोन्ही खेळाडूंनी अगदी महत्वपूर्ण योगदान आपल्या टीम साठी दिलंय. ऋषी पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. त्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याने बॉलला अडवलंय तोपर्यंत एक सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आणि ज्या खेळाडूने सूरजने आता मात्र आक्रमक रवैया धारण केलाय त्या सूरजला आता स्ट्राईकला आणलंय. मी विनंती करतोय बाउंड्रीच्या आतमध्ये जे आमचे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी बाउंड्रीच्या आतमध्ये, त्यांना विनंती करतो आपण पडद्याच्या मागे राहा. आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतोय प्रेक्षक, आपण या स्पर्धेचे खरं तर केंद्रबिंदू आहात. आपल्याला नम्र विनंती करतो आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर कृपा करून उभं राहावं. या शेवटच्या बॉलवर आली सिंगल. या सिंगल नंतर आता 12 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. आशिष सर आमच्या सोबत जोडले गेलेत. एरवी आपण त्यांचा सुमधुर आवाज ऐकतोय आणि या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला पॉलिश केलेलं आहे, 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रगती केली ती कौतुकास्पद आहे. आजच्या दिवसामध्ये लहू सरांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत घुमलाय. त्यांची देखील कौतुकास्पद कामगिरी आणि अगदी डेडिकेटिव्हली काम या पाटण तालुक्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि सुनील लांबोर सध्या ज्यांचा आवाज आपण ऐकतात, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय.
या समालोचकाने अगदी अल्पावधीतच फार मोठी कामगिरी केलेली आहे. ते सर्व समालोचक सध्या आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. आणि आता 12 मध्ये 18 करायचे आहेत. काय प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे उत्तर मात्र पाहू शकता. ड्रोन व्हीच्या माध्यमातून आपण पाहू शकता ह्या क्रीडांगणाचं विहंगमय दृश्य पुन्हा एकदा. अगदी सभोवताली झाडे आपल्याला पाहायला मिळते. आणि MTC लाईव्ह म्हटलं की MTC लाईव्ह वेगवेगळ्या प्रत्येक वर्षामध्ये थोडंसं अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि MTC लाईव्ह आणि पाटण तालुका यांचं एक वेगळं ऋणानुबंध आहेत. आणि ते अक्षय म्हात्रे आणि शिवा जाधव यांनी नेहमीच जोपासण्याचा प्रयत्न केलाय. आणि पाटण तालुका म्हटलं की किरण मस्कर यांचा आवाज, या पाटण तालुक्याचा मान, अभिमान आणि स्वाभिमान किरण मस्कर आपण पाहतोय. 12 बॉल मध्ये आता 18 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर नितीन भालेकर. 12 मध्ये 18. एखाद दुसऱ्या डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये जिजा टायगर, तर एका चौकाराच्या प्रतीक्षेमध्ये आता या ओव्हर मध्ये असतील कलावती 11. ओ पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. विडॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे बॉल गेलाय. आता 11 मध्ये करायचे आहेत. 11 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल आला डॉट. अगदी तारतम्याने गोलंदाजी करत असताना लक्ष लागले यांच्या गोलंदाजीकडे. नितीन पुन्हा एकदा तयार. संदीप आवडेकर यांच्यासाठी हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चूक जरूर, परंतु एक सिंगल मात्र रोखू शकणार नाही दोन्ही फलंदाजांसाठी. एक सिंगलने आता पुन्हा एकदा स्ट्राईक होते रोटेड. आणि सिंगल डबलचा खेळ या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कबुतराला गरुडाचे पंख देखील लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तातच असायला पाहिजे. आणि या दोन्ही खेळाडूंच्या रक्तामध्ये ते आपल्याला वेड पाहायला मिळतंय. आक्रमक रवैया, परंतु आता थोडस बर्फ ठेवले डोक्यावर. ओ यावेळी तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी अपील केली गेली. तिसरा अंपायर आणि सुबोध सरांकडे आता हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. आणि आशिष सर आपण पाहिलं की लाईव्ह जेव्हा आली तेव्हा पंचांचं काम देखील सोपं झालंय. आणि पंचांना देव म्हटलं जातं. तिसरा अंपायर आता ही भूमिका, दूध का दूध, पाणी का पाणी, तुमच्या समोर ही संपूर्ण तिसऱ्या अंपायरची प्रतीक्षा सध्या लागली. अगदी प्रत्येकाच्या काळजाचे ठोके या ठिकाणी पहा तुम्ही डायरेक्ट MTC लाईव्हच्या माध्यमातून. बॅट्समॅन इज नॉट आउट, अंपायर्स डिसिजन. आणि नॉट आउटचा इशारा आलाय. ओ यावेळी आपण पाहू शकताय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीनं गणेश शिंदेने बॉल पकडला आणि जसा पकडला तसा अगदी क्षणार्धात स्टंपिंग करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय, परंतु बॅट्समन आपल्या क्रीज मध्ये अगदी सुरक्षित होता. आता आपण पाहू शकतात टोटल 9 बॉल मध्ये 17 धावांची अजूनही गरज आहे. 9 मध्ये 17 धावा करायच्या आहेत. आणि मॅचला खुली करायची असेल तर या 2-3 बॉलवर एखाद चौकार षटकाराची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला पकडले, रॉकेट थ्रो करण्याचा प्रयत्न, इथे धोका होऊ शकतो. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंचांचं बोट गेलं आकाशामध्ये आणि सूरज बॅक टू डगआउट. ओ यावेळी मात्र कॉलिंग थोडंसं, कोऑर्डिनेशन थोडंसं चुकलंय दोन्ही खेळाडूंमधलं. आणि इथे सूरजला मात्र विकेट घालवावी लागते. सुरेशचं विकेटचं पतन होतंय. पहा कशा पद्धतीनं थोडंसं सुरुवातीला बॅकअप, परंतु कलेक्शन थोडंसं खराब झालं होतं, परंतु तदनंतर मात्र पाहू शकतात बेल्सला हिट झालाय बॉल. आणि रिव्ह्यू, पंचांचा इशारा, रिव्ह्यू घेतलाय. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरच्या कडे आपण जाऊया. हा निर्णय आपल्यापर्यंत काय येईल, कारण पंचांची भूमिका देखील महत्वाची आहे. एखादा चुकीचा डिसिजन गेला तर मॅच देखील फिरू शकते. आणि तिसऱ्या अंपायरचा देखील इशारा आलाय. बॅट्समॅन इज नॉट आउट, बॅट्समॅन सुरक्षित असेल. अगदी देखणी स्पर्धा आशिष सर आपण पाहतोय. अगदी प्रत्येक बॉल गणिक, अगदी हृदयाचे ठोके वाढणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 मध्ये करायच्या होत्या 17 आणि आता स्टॅटिस्टिक काय आपण पाहू शकतात. 8 मध्ये आता करायचे आहेत 16.
आतापर्यंत या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, गोलंदाज नितीनने कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली, फक्त आता 2 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. काबिले तारीफ गोलंदाजी. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषा पार. हा टॅलेंट आहे संदीप बावडेकरचा. कव्हरचा बादशाह संदीप बावडेकरच्या बॅट मधून आला हा लांबलचक कव्हरच्या दिशेनं षटकार. पहा अशी सर या षटकाराची गरज होती आणि संदीपकडे ते पोटेन्शियल आहे. पहा ज्या पद्धतीने बॅकलिपचा खूप चांगला वापर केलाय आणि बॉलला पाठवून दिलं व्ही शेप मध्ये खेळत असताना षटकारासाठी. इथून मॅच खुली केली आणि जे दबाव होतं पहिल्या काही 4 बॉल वर ते दबाव आता रिलीज केलंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, कमबॅक केलंय गोलंदाजाने. टीट फॉर टॅट जशास तसे प्रत्युत्तर पुढच्या बॉलवर दिलंय. आता 6 मध्ये करायच्या 10. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. आणि आता मात्र हृदयाचे स्पंदन आता वाढत चालले असतील दोन्ही संघ मालकांची. या संघाचा आयकॉन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिजा टायगर संघाचा गणेश शिंदे, तर आपण पाहतोय कलावती 11 या संघाचा संदीप बावडेकर आयकॉन खेळाडू, तर सूरज शिंदे चॉईस प्लेयर. 6 मध्ये 10 धावांची गरज आहे. सहा मध्ये 10 धावा करायच्या आहेत. अजूनही शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे ते पाहणं गरजेचं आहे. राजू रोडे सर सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील काय? भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर खेळलेत, गाजवलेत. राजू रोडे सर शेवटचं षटक 6 मध्ये करायचे 10. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, मात्र सिंगलने स्ट्राईक झाली. रोटेट आता करायचे आहेत 5 मध्ये 9 धावा. 5 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. अगदी प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली. कलावती 11 की जिजा टायगर, प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय. 5 बॉल अजूनही वाट पाहावी लागेल. तोपर्यंत संदीप बावडेकरने वाट दाखवली. बॉलला एक्स्ट्रा कव्हरचे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्या संदीप बावडेकरच्या माध्यमातून. तिथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांच्या निर्णयाकडे लक्ष आणि थर्ड अंपायरचा पुन्हा एकदा इशारा. तिसऱ्या अंपायरच्या गटामध्ये पुन्हा एकदा निर्णय दिला गेलाय आणि सुबोध सरांचं काम पुन्हा एकदा वाढलंय, कारण क्रुशियल डिसिजन आहे. अशा वेळेला एखादी चूक देखील महागात ठरू शकते. सुबोध सर सध्या शहानिशा करतायत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, संदीप बावडेकरने अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि कव्हरचा बादशाह, त्याचमुळे संदीप बावडेकरला म्हटलं जातं. निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन इज पेंडिंग, परंतु पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायरचा आउट. बॅट्समॅन इज OUT आउट अँड नाव बॅक टू डगआउट. पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. परंतु जे एफर्ट्स गणेश शिंदेने केलंय त्या एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. आणि एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना सध्या आपण पाहतोय संदीप बावडेकर बॅक टू डगआउट. आता जो खेळाडू येईल त्याच्यावर भरपूर प्रेशर पाहायला मिळेल. आता 4 मध्ये करायच्यात 8. 4 मध्ये 8 धावा करायच्या आहेत. किरण मैदानामध्ये आलेत आणि आशिषचा किरण ते दाखवतील का? आशिष सर, हा प्रश्न आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. परंतु येस, किरणच्या बॅट मध्ये नावामध्येच रन आहे आणि परंतु ह्या रन्स आता आपल्या टीम साठी देखील भरपूर गरज आहे, जिजा टायगर संघासाठी. आणि त्या रन आता किरणच्या बॅट मधून येतील का? परंतु सध्या आपण गोलंदाजी मार्क वर जर पाहिलं तर राजू रोडे सर सध्या गोलंदाजी मार्क वर आहेत आणि 4 मध्ये 8 धावा आता त्यांना डिफेंड करायच्या आहेत. त्यांच्या समोर देखील कडवं आव्हान आहे, संकट आहे. सगळी संकट आपल्याला उद्ध्वस्त करणार नसतात, तर ती ठाम राहायला शिकवणारी देखील असतात. यावेळी मात्र कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने बॉल टर्न होतोय. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ 4. फंटास्टिक, फॅब्युलस शॉट. अगदी
भरपूर वापर आपल्या बॉटम हँडचा चांगला केलाय आणि तदनंतर पहा 56 धावा स्कोर कार्डवर आल्या. ज्या पद्धतीनं काय टान्स होता आणि बॉलला फेकून दिलंय पॉइंटच्या दिशेनं आणि इथे मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे या मॅचला अगदी खुली केली. जो प्रेशर होता बिल्टअप झाला होता त्या प्रेशरला आता खुलं केलंय आणि नावाप्रमाणे किरणने आता रन देखील 4 काढल्यात. आता 3 मध्ये करायच्या 4. मॅच इज ऑन. अजूनही मॅच जिवंत आहे दोन्ही संघांसाठी. एखाद डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये इथे मात्र पहा 600 प्रेक्षक सध्या ऑनलाईनचा आनंद घेतात PTPL च्या माध्यमातून. आणि आता 2 मध्ये करायच्या 3. क्रुशियल मॅच अगदी आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये आपली टीम जिंकावी असं प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न आहे आणि संघ मालकाची मेहनत, भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या मेहनतीवर खरं उतरावं लागेल. जे प्लेइंग 11चे 11 खेळाडू खेळतात. आता आपण पाहू शकतात 2 मध्ये 3 करायचे आहेत. काय घडेल या मॅच मध्ये प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली. डू अँड डाय सिच्युएशन मध्ये आलेला सामना. किरणसाठी हा बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि इथे मात्र आपण पाहू शकता सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन. किरणने 2 बॉलवर 2 चौकार आणि शेवटच्या बॉलवर विजयी चौकार ठोकत इथे मात्र आपण पाहू शकता कलावती 11 हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे आणि विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या पद्धतीनं 2 बॉल्स किरण यांनी फेस केलेत अगदी लवकरच या सामन्याचा निकाल लावलाय आणि या मॅच मध्ये विजयश्री संपादित केले. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचा देखील हार्दिक आभार.